हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया क्लास 1 मॅथ्स फायनल एक्झामिनेशन सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन. फर्स्ट क्वेश्चन आहे, नंबर द गार्लँड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे हे गार्लँड्स आहेत, त्यांना नंबर करायचे इथे. तर अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ्स. लेंथ म्हणजे त्याची लांबी, लांबीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. मग आता आपण बघूया. तर या गार्लँडमध्ये 1 2 3 4 फ्लावर्स आहेत. तर या गार्लँडमध्ये 1 2 3 4 5 फ्लावर्स आहेत. 1 2 3 4 5 6 फ्लावर्स आहेत. म्हणजे हा सगळ्यात छोटा आहे, त्याच्यानंतर हा मीडियम आहे आणि हा मोठा आहे गार्लँड आहे. तर आपण याला 1 नंबर देऊया, याला 2 नंबर देऊया, याला 3 नंबर देऊया, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ॲप्रोप्रिएट डेज इन द ब्लँक्स. आता इथं ब्लँक आहे बरोबर, त्याच्यामध्ये डेज लिहायचे आहेत. ॲप्रोप्रिएट म्हणजे जे योग्य आहेत ते. पहिलं आहे, टुडे इज ट्यूसडे, येस्टरडे वॉज. आता टुडे इज ट्यूसडे बरोबर, संडे मंडे ट्यूसडे, संडे मंडे ट्यूसडे बरोबर, इथं ट्यूसडे. मग येस्टरडे म्हणजे याच्या अगोदर काय होता, संडे मंडे ट्यूसडे म्हणजे मंडे होता, म्हणून इथे येईल मंडे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, टुमारो विल बी सॅटरडे, टुडे इज. आता इथे सॅटरडे टुमारो, मग आज टुडे काय असेल, फ्रायडे असेल ना. फ्रायडे नंतर सॅटरडे येईल, म्हणून टुडे इज फ्रायडे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिक द व्हेकल दॅट टेक्स लॉंगर टाइम टू ट्रॅव्हल. आता इथे टिक करायचं आहे, ह्या व्हेकलला किंवा या व्हेकलला. तर दॅट टेक्स लॉंगर टाइम टू ट्रॅव्हल. आता ही बुलक कार्ट आहे, याच्याने जायला आपल्याला खूप वेळ लागेल गावी जायचं झालं तर. पण स्कूटरवरून आपण पटकन जाऊ, मग खूप वेळ लॉंगर टाइम म्हणजे जास्त वेळ कशाने लागेल, बुलक कार्टने, म्हणून आपण इथे टिक करूया. मॅच द शेप्स. आता आपण शेप्स मॅच करूया. इथं मिरर आहे तर ती स्क्वेअर आणि इथे एक स्क्वेअर आहे, म्हणून हे मॅच होतात. इथे सर्कल आहे क्लॉक, तर इथे एक सर्कल आहे, इथे मॅच करूया. इथे फ्लॅग आहे की जिथे ट्रायंगल आहे आणि इथे एक ट्रायंगल आहे. इथे रेक्टँगल आहे आणि इथे एक रेक्टँगल आहे. इथे टीव्हीचा रेक्टँगल आहे. आपण असे मॅच करूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जॉईन द टॉलर ट्री टू द शॉर्टर ॲनिमल. आता इथे टॉलर ट्री कोणता आहे, टॉलर म्हणजे सर्वात उंच ट्री. आता हा ट्री सर्वात उंच आहे. आणि टू द शॉर्टर ॲनिमल, शॉर्टर ॲनिमल कोणता आहे, हा का हा आहे. तर याला हा जॉईन करायचा आहे, मग आपण जॉईन करूया. ओपन युअर नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 6, ड्रॉ. इथे स्माइली आहे फॉर द लाइटर वन अँड हे सॅड आहे, सॅड फेस फॉर द हेवियर वन. आता इथे एलिफंट आहे आणि इथे रॅट आहे. रॅटचं पिल्लू आहे आणि इथे एलिफंटचं पिल्लू आहे. तर यातलं लायटर वन कोणतं आहे, लायटर म्हणजे हलकं. आता हे हलकं आहे म्हणून याला ही स्माइली करायची. आणि हेवियर वन, आता हे हेवी आहे, जड आहे, याचं वजन जास्त आहे, याला आपण सॅड फेस करूया. सॉरी, असं असेल ना सॅड. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, कलर द क्लोथ्स ऑफ द चाइल्ड नियरेस्ट टू द तिकीट विंडो. ग्रीन. कलर द क्लोथ्स, कलर करायचे क्लोथ्सना, ऑफ द चाइल्ड, ह्या चाइल्डच्या नियरेस्ट टू द तिकीट विंडो. आता इथं तिकीट विंडो आहे आणि तिकीट विंडोला नियरेस्ट जे चाइल्ड आहे त्याला ग्रीन कलर करायचं आहे, म्हणजे आता त्याच्या क्लोथ्सना. तर हे चाइल्ड आहे, ही मुलगी,
तर नियरेस्ट टू द तिकीट विंडो आहे, तर तिला ग्रीन कलर करा तुम्ही. अँड फार्देस्ट फ्रॉम द विंडो रेड. फार्देस्ट म्हणजे सगळ्यात लांब. आता हा जो चाइल्ड आहे, हा मुलगा तो सगळ्यात लांब आहे तिकीट विंडोपासून, ह्या तिकीट विंडोपासून, म्हणून याचे क्लोथ्स आपण रेड करूया आणि तशी तुम्ही रेड करून घ्या. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. पुट द नंबर्स 1, 2, 3, 4 फॉर प्रॉपर ऑर्डर ऑफ द ॲक्टिव्हिटीज. इथे काही ॲक्टिव्हिटीज दिलेत, तर त्यांना प्रॉपर ऑर्डर द्यायचे. पहिल्यांदा काय केलं असेल, तर या मुलाची आई आहे, ती पहिला फ्रूट स्टॉलला गेली असेल आणि तिने फ्रूट्स विकत घेतले असतील, म्हणून इथे 1 नंबर. त्याच्यानंतर घरी आले असेल आणि घरी आल्यानंतर तिने फ्रूट्स हे वॉश केले, नंतर फ्रूट्स कटिंग केले, बरोबर, म्हणून इथे 3 नंबर. आणि फायनली तिने आपल्या मुलाला हे खायला दिले आणि तो खायला लागला, म्हणून इथे 4 नंबर. हा प्रॉपर ऑर्डर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टिक द करेक्ट अल्टरनेटिव्स. लेंथ ऑफ ए रूम कॅन बी मेजर्ड बाय फिंगर्स ऑब्लिक फीट. आता लेंथ ऑफ द रूम म्हणजे जी ही आपली रूम आहे, बरोबर, आपण ज्या खोलीमध्ये राहतो, तर त्याची मेजरमेंट आपण कशी करतो? फिंगर्सनी करतो का, म्हणजे अशी नाही करत, तर फीटनी करतो, फीटनी. मग त्याला आपण टिक करूया. फीट म्हणजे आपल्या पायांच्या साहाय्याने आपण मोजमाप करतो, बरोबर, म्हणून आपण फीटला टिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेंथ ऑफ ए नोटबुक. म्हणजे ही नोटबुक आहे, असं ही बुक आहे, परंतु सपोज आपण ही नोटबुक असेल तर आपण कशी मेजर करणार? कॅन बी मेजर्ड बाय 4 फिंगर्स किंवा पेस. तर आपण कशाने मेजर करेल? 4 फिंगर्सने, म्हणून आपण 4 फिंगर्सला टिक करूया. ओपन युअर नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 10. ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता हे पिक्चर पाहायचं आहे आणि हे क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. हाऊ मेनी बलून्स आर देअर इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये किती बलून्स आहेत? तर काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणून इथे आन्सर येईल 9. हाऊ मेनी गर्ल्स डू नॉट हॅव बलून्स. म्हणजे किती गर्ल्सकडे बलून्स नाही आहेत. डू नॉट म्हणजे आता इथे ह्या 2 गर्ल्स आहेत, 1, 2 गर्ल्स की ज्यांच्याकडे बलून्स नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी बलून्स डज द बॉय ऑन द लेफ्ट साइड हॅव. आता इथे हे 2 बॉयज आहेत. हा लेफ्ट साइडला आहे, इथे लेफ्ट साइड, आणि हा राईट साइडला. तर लेफ्ट साइडचा जो बॉय आहे, लेफ्ट साइडचा बॉय, त्याच्याकडे किती बलून्स आहेत? 1, 2 आहेत. आणि हाऊ मेनी बलून्स म्हणजे किती बलून्स डज द बॉय ऑन द राईट साइड हॅव. राईट साइडचा बॉय आहे, त्याच्याकडे किती बलून्स आहेत? 1, 2, 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. राईट द नंबर्स इन सिरियल ऑर्डर. हे जे नंबर्स आहेत ते सिरियल ऑर्डरमध्ये लिहायचे. पहिल्यांदा कोणता येईल? 79. इथं नेक्स्ट 83, 80, 80. नेक्स्ट 81, नेक्स्ट 82 and next 83. Draw strings of 10 beads and single beads. म्हणजे बीड्सचा वापर करायचा आहे आपल्याला टू रिप्रेझेंट द नंबर 32 नंबर काढण्यासाठी. तर आपल्या त्यासाठी किती स्ट्रिंग्स काढावे लागतील? ह्या 1, 2, 3. तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 झाले. तसंच 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. म्हणजे इथे 30 पूर्ण झाले आणि इथं 31, 32.
याच्यामध्ये 10, याच्यामध्ये 10, याच्यामध्ये 10 आणि इथे 2, 32. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अॅन ॲपल आउटसाइड द बाउल. हा बाउल आहे, तर बाउलच्या बाहेर ॲपल ड्रॉ करायचं आहे. सिम्पल, म्हणजे इथे नाही काढायचा, तर आउटसाइड असा तुम्ही ॲपल, हां इथे आउटसाइड ड्रॉ करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक युअर ओन पॅटर्न युजिंग द डिजिट्स 1, 2, 3. आता आपण एक सिंपल पॅटर्न करूया. उदाहरणार्थ 3, 2, 1. 3, 2, 1. याच्यानंतर मग काय येईल परत? 3, 2, 1. 3, 2, 1. 3, 2, 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट, ॲड बाय काउंटिंग फॉरवर्ड. 15 + 4 = 15च्या पुढे काउंट करा 4, म्हणजे 16, 17, 18, 19. आन्सर आले 19. ओके, बाय, ऑल दी बेस्ट.